अशोकजी थोड़ा साहेब, दिलीप शिरसाट साहेब, मी 2 शब्द बोलते थोडक्यात. मला हे जसे देशामध्ये सगळे आपले मिलिटरी सैनिक लढत असतं त्याच्यामुळे आपण निवांतपणे भूक घेऊ शकतो किंवा जगू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये आपल्या बीडचे आन बाण शान असणारे सर्व पोलीस सहकारी, SP साहेब, सर्व त्यांचं कर्मचारी वृंद, संसारासाठी तुमचं सगळं कुटुंब, मीडिया, आमचे ऑफिसर्स सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. खूपच एकदम इमोशनल केलेला आहे. हे थोडासा तुमचा मूड लाईकच आहे तुम्ही. आजचा दिवस जो आहे तुमच्या रिटायरमेंट नंतर हे ऍक्च्युअली आनंदाचा दिवस आहे. 30, 35, 36 वर्ष तुम्ही महाराष्ट्र पोलिसासाठी, भारतासाठी तुम्ही आपला पूर्ण जीवन, ऍक्च्युअली 36 वर्ष आपले पूर्ण जीवनचे खूप मोठा भाग असते जो आपण देशासाठी लावतो. मला आता भीत काय करणार, बिकॉज आपल्याला काम करण्याची सवय लागते. आता पोलीस स्टेशनला तुम्ही रिडरन्सला यावं तर काय करणार ते सगळे जणांनी जो महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी जो इथे तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलेलं आहे. पोलिसांची जॉब आहे, हे सोपी जॉब नसते. त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे चॅलेंजेस, वेगवेगळे प्रकारची कंडिशन्स, लॉ अँड ऑर्डर, प्रत्येक वेळेस तशा प्रकारची परिस्थिती असते आणि आमच्या फोर्स. पण हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या जो एक सक्सेस आहे त्याच्या पाठीमागे जो एक श्रेय आहे ते आहे तुमचे कुटुंबाचा. तुमचे कुटुंब तुमचे पाठीमागे होते, प्रत्येक वेळेस तुम्हाला सपोर्ट करत होते, अप किंवा डाऊन, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्याही कर्तव्य बजावू शकले. आज तुमचे रिटायरमेंट होत आहे पोलीस दलातर्फे, बीड पोलीस तर्फे. मी हेच सांगू इच्छितो, इच्छा आहे ते सगळे तुम्ही पूर्ण करू शकते. आणि माझ्या मत असं आहे की आपला लाईफची क्वालिटी तुम्ही आपली एजचे वर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. हे फक्त आपला डाऊन झाला तो आपल्याला आठवते, पण हे 2 दिवस तुम्हाला कायमस्वरूपी आठवण राहणार. आजचा दिवस तुमच्या आनंदाचा दिवस आहे, त्याला साजरा करा, कुटुंबाला बोलवा. आणि एवढी छान सर्व्हिस तुम्ही महाराष्ट्रासाठी दिली, देशासाठी दिली, त्याच्या आम्हाला बीड पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना त्याचा अभिमान आहे. तो ह्याला तुम्ही एन्जॉय करा आणि रडायचे नाही. हे फक्त फेज ऑफ लाईफ आहे आणि पुढची जो तुमची लाईफ येत आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि परत आपला महाराष्ट्रासाठी जे काय तुम्ही कर्तव्य बजावले, चांगले कर्तव्य बजावले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2007 मध्ये पोलीस नाही, 2014 मध्ये पोलीस होता, 2022 मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशी बढती सुद्धा ज्यांना मिळाली. श्री बाळासाहेब रघुनाथ शिरसाट यांचा विवाह 1988 रोजी सौ वीणा बाबुराव सानप, तागडेगाव, तालुका शिरूर यांच्याशी झाला. श्री बाळासाहेब शिरसाट यांना 2 मुली, 1 मुलगा असून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. तर चिरंजीव सुदर्शन बाळासाहेब शिरसाट हा BSc BEd सध्या जिल्हा परिषद बीड येथील पाणी पुरवठा विभागात समन्वयक म्हणून नोकरी कर्तव्यास आहे. सेवेचा प्रवास ज्यांनी बीड जिल्हा पोलीस दलामध्ये 2 मार्च 1993 रोजी भरती झाले. नंतर कायद्याचे प्रशिक्षण होते. 2006 ते 7 पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकामध्ये ज्यांची उत्कृष्ट कामगिरी राहिली. यामध्ये 1,65,00,000 रुपयांच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करून 35 बक्षिसं मिळवलेली आहेत. PPT मध्ये आपण त्यांचं उत्कृष्ट कार्य आणि आलेल्या त्यावेळेला पेपरची कातरण आपण पाहू शकता. बीड शहरामध्ये सर्वात जास्त शहर म्हटले की चोरीचे गुन्हे जास्त असतात आणि सर्वात अवघड गोष्ट असते चोरीचे गुन्हे डिटेक्ट करतात, ज्याचा पुरावा फार कमी असतो आणि त्यामध्ये कन्व्हिक्शन लावणं ही एक जिकरीची गोष्ट असते. बाळासाहेब रघुनाथ शिरसाट यांचा सहकुटुंब सन्मान संपन्न होतो आहे. यानंतर अशोक नामदेवराव थोरात, वय 58.
सन 1993ला का भरती झालो आणि पोलीस दलामध्ये सेवा करण्यास सुरुवात झाली माझी। मी 1993 ते 2025 आजपर्यंत पोलीस खात्यामध्ये भरपूर अनुभव घेतले, भरपूर काम केलं आणि अति उत्साहाने काम केलं आणि मला माझ्या इतकं उत्साहाने काम करण्यासाठी मला माझ्या पत्नीचा त्याच्यामध्ये मला सहभाग लाभला। आणि यानंतर जी पोलीस दलामध्ये जे लोक काम करतात त्यांनी इमानदारीने आणि आपल्या खात्याला काळीमा लागणार नाही, आपल्या खात्याची मान उंचवल ह्या उद्देशाने सर्व लोकांनी काम करावं, निस्वार्थीपणे काम करावं अशी माझी सदिच्छा आहे। पोलीस दलामध्ये काम करत असताना सर्वात जास्त जी काही गुन्हेगाराचा काळ असेल, गुन्हेगाराकडून जी काही शासकीय रक्कम दंड वसूल करणं असेल, हे तुमच्या नावाने जातोय, त्याबद्दल काय सांगाल? मी सन 2007 साली माननीय पोलीस तत्कालीन माननीय पोलीस अधीक्षक साहेब रस्तोगी साहेब यांच्या पथकामध्ये काम करत असताना मी 1 वर्षामध्ये त्या काळी 1,65,00,000 रुपयाच्या रेड करून आणि अवैध धंद्यावर पूर्णपणे आळा बसवला होता। आणि त्यानंतर बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये 2022 पासून तर 2025पर्यंत मी अत्यंत उत्कृष्टपणे काम करून गुन्हेगारीला आळा बसवून अवैध धंद्यावर केसेस करून आणि चोरी, घरफोडी, दरोडा, त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या डुप्लिकेट नोटा तयार करणारे पकडले आम्ही आणि त्या डुप्लिकेट नोटाचं ते खूप मोठं रॅकेट ते उद्ध्वस्त केलं आणि त्या रॅकेटचा पर्दाफाश करून टाकला। आणि बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये किमान आत्तापर्यंत माझ्या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 350 ते 400 कारवाया केलेल्या आहेत मी आणि चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत। आणि गुन्हेगारावर सगळ्या गुन्हेगारावर आणि अवैध धंदा करणाऱ्यावर 100% माझी छाप होती आणि शेवटपर्यंत राहिली। त्याबद्दल मी माझ्या हे कवचकुंडल पोलीस खात्याच्या कवचकुंडलाची शेवटपर्यंत इज्जत ठेवली आणि इज्जत राहिली आणि इज्जत ठेवली आणि तीच सद्बुद्धी मला शेवटपर्यंत राहिली। हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो।